मृद व जलसंधारण विभाग भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। मृद व जलसंधारण विभागामध्ये 8767 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि मृद व जलसंधारण विभाग भरतीची ही जाहिरात आहे, हे कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि मृद व जलसंधारण विभागाची 8767 जागांसाठी ही येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघणार आहे। तर अशी जी घोषणा आहे, जे आमदार आहे संजय राठोड, उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे गटाचे आमदार सुद्धा आहे शिवसेनेचे आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा यांनी जे विद्यार्थी मित्रांनो हे घोषणा या ठिकाणी करून टाकलेली आहे। मृद व जलसंधारण विभाग ही भरती कोणत्या महिन्यापर्यंत या भरतीची जाहिरात येणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे मृद व जलसंधारण विभाग या भरतीचा। आणि त्याचबरोबर मृद व जलसंधारण विभाग भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, वय किती आहे, अभ्यासक्रम काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून जलसंपदा विभाग भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, मृद व जलसंधारण विभागाची ही 8767 जागांसाठी ही या ठिकाणी जाहिरात येऊन आली। तर अशी घोषणा आमदार संजय राठोड, उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे गटाचे आमदार सुद्धा आहे। माननीय आमदार संजय राठोड, उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार सुद्धा आहे आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहे। तर यांनी जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच या ठिकाणी घोषणा करून टाकलेली आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल। तर पहा, जलसंधारण विभागात होणार 8767 पदांची भरती, राज्यातील सुशिक्षित तरुणांना मिळणार दिलासा। तर पहा, जलसंधारण विभागाचा नव्याने 8767 पदांचा आकृतिबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता। या सर्व पदांना आता हाय पॉवर कमिटीने मान्यता दिलेली असून लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती प्रक्रिया जलदरित्या राबवली जाणार आहे। खाली बघू शकता, संजय राठोड, मंत्री मृद व जलसंधारण, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री यवतमाळ जिल्हा। तर मृद व जलसंधारण मंत्री सुद्धा संजय राठोड आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे गटाचे आमदार सुद्धा आहे, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 8767 जागांसाठी मृद व जलसंधारण विभागामध्ये ही भरती निघून राहिली। तर या भरतीमध्ये महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येते। शैक्षणिक मृद व जलसंधारण विभाग भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, या भरतीमध्ये सिव्हिल इंजिनियर डिप्लोमा पाहिजे किंवा मग तुम्ही ग्रॅज्युएशन पाहिजे। तुमचं BA झालं, BCom झालं, BSc झालं, तर तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल, टक्केवारी नसेल तरी चालते, फक्त ग्रॅज्युएशन यामध्ये पाहिजे मृद व जलसंधारण विभाग भरतीमध्ये। ज्यांचं सुद्धा ग्रॅज्युएशन झालं असेल त्याच विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून येऊन आली। 8767 जागांसाठी ही जाहिरात या ठिकाणी येऊन राहिली, एक लक्षात ठेवा। तर मुलं-मुलींना ग्रॅज्युएशनच्या बेसवर या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 40,000 रुपये प्लस या ठिकाणी महिना भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि सरकारी नोकरी आहे मृद व जलसंधारण विभागाची। आणि या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर या भरतीमध्ये 19 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 19 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 19 ते 41 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 19 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी या भरतीमध्ये 1000 रुपये फी असणार आहे, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये या भरतीमध्ये फी असणार आहे। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रियाचा जर पाहिलं तर या भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे मृद व जलसंधारण विभाग या भरतीमध्ये, तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर ते पेपरच्या बेसवर होणार आहे। तर ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर पहा, मृद व जलसंधारण विभागामध्ये 8767 जागांसाठी भरती येणार आहे। तर पदाचं जे नाव असणार आहे जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट बचं हे पद असणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण महाराष्ट्र हे नोकरीचं ठिकाण असणार आहे। तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर यामध्ये सिलेक्शन होणार आहे मृद व जलसंधारण विभाग भरतीमध्ये। तर पेपर आपला या
या भरतीमध्ये घेतल्या जाणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झाले किती हे 40, आणि त्याचबरोबर तांत्रिकचे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल आपले यामध्ये 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे, तर 200 मार्काचा पेपर असणार आणि 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, एका प्रश्नाला 2 गुण आहे। आणि त्याचबरोबर पेपरसाठी जो आपल्याला टाइम भेटणार आहे 120 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, म्हणजे 1 घंट्याचा टाइम आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। तर पेपरच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर आता ही भरती मृद व जलसंधारण विभागाची 8767 जागांसाठी ही भरती तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे, तर मी तुम्हाला आताच सांगून देतो। तर जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत ही भरतीची जाहिरात तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर असं कोण तुम्हाला सांगून राहिलो, तर पास समोर जे विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, जसं महानगरपालिका झालं, जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, तर ह्या काही निवडणुका समोर आहे, एक लक्षात ठेवा। ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता सप्टेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा। तर सप्टेंबरच्या अगोदरच तुम्हाला या ठिकाणी मृद व जलसंधारण विभागाची भरती पाहायला भेटणार आहे। 8767 जागांसाठी ही जाहिरात तुम्हाला पाहायला भेटणार आहे। ही भरती निघण्याचं सर्वात मोठं जे कारण आहे, तर ते या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, हे समोर एक लक्षात ठेवा। महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तर ह्या निवडणुकीच्या अगोदरच जे हे भरती या ठिकाणी ते काढणार आहे। कसं आहे की निवडणुकीच्या अगोदर बऱ्याच काही जाहिराती आपल्याला पाहायला भेटणार आहे, कारण की त्यांना सुद्धा सांगायला होते की आम्ही ह्या जाहिराती या ठिकाणी काढल्या। तर पहा, चांगली ही मृद व जलसंधारण विभाग भरतीमध्ये चांगली ही भरती निघाली 8767 जागांसाठी। तर या भरतीची जी वेबसाईट आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सुद्धा देऊन दिली आहे, आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगून सुद्धा देतो https://swcd.maharashtra.government या वेबसाईटवरून सुद्धा आपल्याला या वेबसाईटवरून येणाऱ्या दिवसामध्ये फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा। तर चांगली ही भरती या ठिकाणी निघणारा मृद व जलसंधारण विभाग भरतीमध्ये चांगली ही भरती या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये निघत आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, आतापासून सेल्फ स्टडी करा, आतापासून अभ्यास करा 8-8 घंटे। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन मृद व जलसंधारण विभाग या भरतीमध्ये होणार आहे। तर ग्रॅज्युएशनच्या बेसवर ही भरती निघणार आहे। ज्यांचं सुद्धा ग्रॅज्युएशन झालं असेल मुलांचं आणि मुलींचं, तर तुम्हाला तुमच्यासाठी चांगली ही सुवर्ण संधी चालून राहिली। ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली ही भरती येणाऱ्या दिवसामध्ये निघणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून सेल्फ स्टडी करा, आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आतापासून आपली जी तयारी ही चांगल्या पद्धतीने करा, ठीक आहे। सोशल मीडियापासून जेवढे होते तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा, आणि गावामध्ये जर तुम्ही अभ्यास करत असाल तर एखादा वाचनालय पकडा, तिथं तुम्ही अभ्यास करू शकता, किंवा मग तुम्ही शहराच्या ठिकाणी असेल तर लायब्ररीमध्ये सुद्धा तुम्ही अभ्यास या ठिकाणी करू शकता। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला मृद व जलसंधारण विभाग या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजच्या जाडीतच थांबतो, भेटायला शूडमध्ये। जय हिंद, जय